क्रिकेट हा भारतासाठी फक्त खेळ नसून एक धर्म आहे आणि या धर्माचा एक उत्सव दरवर्षी होत असतो. तो उत्सव म्हणजे IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. यंदा या लीगची 19वी सीरीज खेळली जाणार आहे. 10 टीम या स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. विशेष म्हणजे T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर लगेच IPL खेळली जाणार आहे. त्यामुळे सलग 2.5 महिने क्रीडाप्रेमींना खेळाचा रोमांच पाहायला मिळणार आहे. यंदा या स्पर्धेत महाराष्ट्राचे 2 संघ पाहायला मिळणार आहेत. चकित झालात ना? हो. मुंबई बरोबरच आणखी एक संघ महाराष्ट्राचा असणार आहे. तो कोणता आहे? या स्पर्धेत यंदाचं काय वैशिष्ट्य असणार आहे? याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. IPL 2026चा थरार आता मुंबईनंतर पुण्यात देखील पाहायला मिळणार आहे. याआधी पुण्यात 2022 साली IPLचा रोमांच पाहायला मिळाला होता. त्यानंतर 4 वर्षानंतर हा उत्सव पुण्यात होणार आहे. पण पुण्याची टीम नसताना पुण्यात कोणता सामना होणार असे अनेकांना वाटत आहे. पण IPLचा पहिला विजेता राजस्थान रॉयल टीमने पुण्याला आपले होम ग्राउंड केले. त्यामुळे पुण्यात IPLचे सामने होणार आहेत. पण राजस्थानचा संघ जयपूर सोडून पुण्यात का सामना खेळणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालंय असं की जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम सुरक्षा मानकांवर खरे उतरू शकले नाही. 2008 पासून राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान जयपूर राहिले. मात्र राजस्थान क्रिकेट असोसिएशन सोबत सुरू असलेला वाद हे मैदान बदलण्यामागचे मुख्य कारण मानलं जात आहे. IPL 2025 दरम्यान RCAच्या एका अधिकाऱ्याने फ्रँचायझीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. फ्रँचायझीने हे आरोप फेटाळून लावत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राजस्थान क्रिकेट असोसिएशन सोबतच्या मतभेदांमुळे फ्रँचायझीने पुण्याचा पर्याय निवडल्याचं समजतंय. त्यामुळे पुण्यातील क्रिकेट प्रेमींना यंदा पिंक आर्मीचा थरार जवळून अनुभवता येणार आहे. यापूर्वी पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघाचे हे होम ग्राउंड होते. विशेष म्हणजे 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पुण्याची निवड केली होती आणि त्यावर्षी त्यांनी विजेतेपद देखील पटकावलं होतं. विशेष म्हणजे ही गोष्ट आहे की गतवर्षी विजेती RCB सुद्धा पुण्यात खेळण्यास उत्सुक होती. बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम भोवतीच्या वादामुळे MCA स्टेडियम यंदाच्या IPL मध्ये त्यांचे घरचे सामने होण्यासाठी RCB व्यवस्थापक संपर्क साधत होते. सुरक्षा आणि सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला विजय हजारे ट्रॉफी सामना आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकार आणि पोलिसांनी नाकारली होती. पण व्यंकटेश प्रसाद KSCचे अध्यक्ष झाल्यानंतर सामने पुन्हा मैदानावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. MCA आणि RCB यांच्यातील चर्चा अंतिम होऊ शकली नाही. त्यामुळे राजस्थान फ्रँचायझीला पुण्यामध्ये सामने खेळायला परवानगी मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या ऑपरेशन टीमने नुकतेच पुण्याला भेट देऊन स्टेडियमची सुविधा, हॉटेल्सची उपलब्धता, विमानतळाची जोडणी आणि इतर व्यवस्थांचा अभ्यास केला. हे सर्व तपासणीचे भाग आहे जे नव्या मैदानाच्या निवडीसाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे पुण्यात राजस्थानचे 4 सामने होऊ शकतात. उर्वरित 3 सामने गुवाहाटीत खेळवले जाण्याची शक्यता आहे. IPL नियमानुसार प्रत्येक संघाला 7 सामने घरच्या मैदानावर खेळता येतात. पुण्यातील MCA स्टेडियमचे शेवटचा IPL सामना 2022 मध्ये खेळवला होता. त्यावर्षी पूर्ण स्पर्धा महाराष्ट्रात पार पडली होती. त्यामुळे स्थानिक चाहत्यांचा मोठा आनंद मिळाला. आता परत एकदा चाहत्यांना पुण्यात सामने पाहण्याची संधी निर्माण झाली आहे, ज्यामुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील MCA स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असून 2023च्या वन डे विश्वचषकातील सामनेही येथेच झालेत. पुणे शहरात आधी आंतरराष्ट्रीय सामने नेहरू स्टेडियम येथे होत असत. मात्र तिथे जागेची मर्यादा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCA व पुणे महापालिका यांच्यातील वादामुळे MCAने स्वतःचे स्वतंत्र आणि जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला. या स्टेडियमचं डिझाईन लंडनमधील प्रसिद्ध हॉपकिन्स आर्किटेक्ट्स यांनी केले आहे. ते स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे 150 कोटी रुपयांहून जास्त खर्च झालेला आहे. अंदाजे 40,000 प्रेक्षक संख्या असलेल्या या मैदानाचे 1 एप्रिल 2012 रोजी ICCचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मैदानाचे नाव सुरुवातीला सुब्रत रॉय सहारा स्टेडियम असे ठेवण्यात आले होते, कारण गहुंजे स्टेडियमचे बांधकाम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सुरू केले होते. मात्र या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची गरज होती. त्यावेळी सहारा समूहाने 207 कोटी रुपयांच्या स्टेडियमचे नामकरण करण्याचे हक्क विकत घेतले होते. नियमानुसार कोणत्याही कॉर्पोरेट ब्रँडचे नाव स्टेडियमला देता येत नव्हते. त्यामुळे सुब्रत रॉय यांच्या नावाला संमती देण्यात आली. 2012 मध्ये जेव्हा स्टेडियमचं उद्घाटन झाले तेव्हा सुब्रत रॉय स्वतः तिथे उपस्थित होते. सहारा ग्रुपने IPL मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया हा संघ विकत घेतला होता. या संघासाठी गहुंजे स्टेडियम हे होम ग्राउंड म्हणून विकसित करण्यात आले होते. पण वर्षभरातच सहारा ग्रुप आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यात निधीवरून वाद झाला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर सहाराने नामकरणाचे हक्क सोडले आणि स्टेडियमचे नाव बदलून पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे करण्यात आले. गहुंजे स्टेडियम हे भारतातील पहिलेच असे स्टेडियम आहे जिथे मैदानाखाली वाळूचा थर आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतरही मैदान तासाभरात कोरडे होऊ शकते. स्टेडियमचा आकार असा आहे की अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकालाही सीमारेषावरचा खेळाडू स्पष्ट दिसतो. इतर स्टेडियम्सच्या तुलनेत येथे खांब नसल्यामुळे कोणताही अडथळा तिथे येत नाही.
येथे पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान डिसेंबर 2012 मध्ये झाला होता. तर पहिला कसोटी सामना 2017 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात आला होता. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना 13 ऑक्टोबर 2013 रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात आला होता. गहुंजे स्टेडियमवर आतापर्यंत 55 IPL सामने खेळवण्यात आलेत. हे मैदान फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पोषक आहे, कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 27 सामने खेळले, तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 28 सामने जिंकले आहेत. या मैदानावरती चेन्नईने 2018 साली सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. त्यांनी दिल्ली विरुद्ध 211 धावा केल्या होत्या. तर 2017 साली किंग्ज 11 पंजाब विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स सामन्यात पंजाबने फक्त 73 धावा केल्या होत्या. राजस्थानने 2015 मध्ये काही सामने होम ग्राउंड म्हणून पुण्यात खेळले आहेत. अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यासारख्या खेळाडूंमुळे जेव्हा राजस्थानला मोठा पाठिंबा मिळत होता, आता राजस्थान सर्वात तरुण संघ आहे. IPL 2026 साठी राजस्थान रॉयलने संघात मोठे बदल केलेत, ज्यात संजू सॅमसनला रिलीज करून रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना ट्रेड केले आहे. रवी बिश्नोईला लिलावात खरेदी केलेले आणि कुमार संगकारा यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले. त्यामुळे आता प्रश्न असा उरतो की संघाची धुरा सांभाळणार कोण? रियान परागने मागच्या पर्वात काही सामन्यांसाठी संघाची धुरा सांभाळली होती, पण त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आता 2026 मध्ये नेतृत्व कोणाकडे सोपवणार हा प्रश्न आहे. राजस्थान रॉयलकडे एकाहून एक ताकदवान फलंदाजांची फौज आहे. या यादीत सर्वात आघाडीवर नाव आहे वैभव सूर्यवंशीचं, जो गेल्या वर्षभरापासून आपल्याला स्फोटक कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू पुढील हंगामात धमाकेदार खेळी करेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि सॅम करन सारख्या अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाचा समतोल अधिक मजबूत झालाय. पहिल्या हंगामात अपेक्षा नसताना शेन वॉर्नरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले होते. आता पुणेकरांच्या पाठिंब्यामुळे तो इतिहास परत घडवण्याचा राजस्थानचा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या वर्षीची IPL सिरीज कोण जिंकेल? यावर्षी राजस्थानची कामगिरी कशी राहील? हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी तुम्ही कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.